नमस्कार मित्रांनो, लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे निवडणूक आणि या लोकशाहीच्या सणात प्रत्येक मतदाराचा आवाज महत्त्वाचा असतो। आज आपण अशाच एका प्रेरणादायी पण तितक्याच वेदनादायक घटनेबद्दल बोलणार आहोत। 90 वर्षांच्या एका आजींनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत मतदानासाठी चालत मतदान केंद्र गाठलं। वयाची 90 वर्ष, चालताना त्रास, तरीही देशासाठी मतदान करण्याची जिद्द कायम। पण इथेच घडलं असं काही ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। असं सांगितलं जातं की मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर आजींना काही अडचणींचा सामना करावा लागला। योग्य सुविधा नसल्यामुळे त्यांना बराच वेळ थांबावं लागलं। वृद्धांसाठी व्हीलचेअर किंवा सहाय्यक कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुरेशी नव्हती, अशी माहिती समोर येत आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार समान असतो, मग तो तरुण असो किंवा वृद्ध। पण जर 90 वर्षांच्या आजींना अशा अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही व्यवस्था कुठे कमी पडते आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या। काहींनी आजींच्या जिद्दीचं कौतुक केलं तर काहींनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आपल्या देशात निवडणूक आयोगाकडून वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा देण्याचे नियम आहेत, पण प्रत्यक्षात त्या सुविधा सर्वत्र पोहोचतात का? 90 वर्षांच्या आजींनी मात्र शेवटी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, मी माझं कर्तव्य केलं। मित्रांनो, ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, मतदान हा फक्त अधिकार नाही तर ती आपली जबाबदारी आहे। पण त्याचबरोबर प्रशासनानेही हे सुनिश्चित करायला हवं की कोणत्याही वयाच्या व्यक्तीला मतदान करताना त्रास होऊ नये। तुमचं मत काय आहे? अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।